नमस्कार मित्रांनो. तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय 18 जून 2026 रोजी जारी करण्यात आला आहे. अतिवृष्टी आणि पुरामुळे खचलेल्या व बुजलेल्या सिंचन विहिरींच्या दुरुस्ती कामांसाठी शासनाने मोठा दिलासा दिला आहे. तर या जी.आर.मध्ये कोणत्या शेतकऱ्यांना फायदा होणार आहे, मुदत किती वाढवण्यात आली आहे आणि पुढे काय करावे लागणार आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर मित्रांनो, नियोजन विभागाने दिनांक 18 जून 2026 रोजी हा जी.आर. जारी केला आहे. हा जी.आर. सन 2025-26 मधील खरीप हंगामात अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे खचलेल्या आणि बुजलेल्या सिंचन विहिरींच्या दुरुस्ती कामांना मुदतवाढ देण्यासंदर्भात आहे. तर योजना का सुरू करण्यात आली होती? तर जून ते सप्टेंबर 2025 दरम्यान राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी आणि पुराची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या सिंचन विहिरी खचल्या किंवा पूर्णपणे गाळाने बुजल्या. या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शासनाने विहिरींच्या दुरुस्तीसाठी आर्थिक सहाय्य देण्याची योजना सुरू केली होती. तर किती विहिरींचा समावेश? तर या योजनेअंतर्गत राज्यात एकूण 22,135 खचलेल्या व बुजलेल्या विहिरींची नोंद करण्यात आली होती. यापैकी 16,787 विहिरींना प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. तर किती निधी वितरित झाला? तर या कामांसाठी शासनाकडून आतापर्यंत 25.18 कोटी रुपये निधी वितरित करण्यात आला आहे. हा निधी संबंधित विहिरींच्या दुरुस्ती व गाळ काढण्याच्या कामांसाठी देण्यात आला आहे. तर कामे अपूर्ण का राहिली? अनेक भागांमध्ये विहिरींमध्ये अजूनही पाणी साचलेले होते. तसेच मजुरांची अनुपलब्धता, सतत बदलणारे हवामान आणि इतर स्थानिक अडचणींमुळे अनेक विहिरींची दुरुस्ती पूर्ण होऊ शकली नाही. तर शासनाचा महत्त्वाचा निर्णय. तर या सर्व बाबींचा विचार करून शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. खचलेल्या व बुजलेल्या सिंचन विहिरींच्या दुरुस्तीची अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी 31 डिसेंबर 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. म्हणजेच ज्या लाभार्थी शेतकऱ्यांची कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत, त्यांना आता अतिरिक्त वेळ मिळणार आहे. नंतर महत्त्वाची अट. तर शासनाने स्पष्ट केले आहे की 31 डिसेंबर 2026 पूर्वी सर्व अपूर्ण कामे कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करावी लागतील. त्यानंतर ही योजना कायमस्वरूपी पूर्ण झालेली समजली जाईल आणि पुढे मुदतवाढ मिळण्याची शक्यता कमी आहे. नंतर शेतकऱ्यांसाठी काय महत्त्वाचे? तर ज्यांच्या विहिरींची कामे अद्याप पूर्ण आहेत त्यांना दिलासा, गाळ काढणे व दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त वेळ, आधी मंजूर लाभ कायम राहणार आणि मूळ जी.आर.मधील नियम व अटी पूर्ववत लागू राहणार आहेत. तर मित्रांनो, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सिंचन विहिरींच्या दुरुस्ती कामांसाठी शासनाने 31 डिसेंबर 2026 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांनी शक्य तितक्या लवकर आपली अपूर्ण कामे पूर्ण करून घ्यावीत. तर मित्रांनो, जर तुम्हाला या जी.आर.ची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे. पण सध्या टेलिग्राम बंद आहे. तर जेव्हा टेलिग्राम चालू होईल तुम्हाला या जी.आर.ची PDF तिथे मिळून जाईल. आणि तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या जी.आर. अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.